हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईचं सत्य समजल्यानंतर कृष्णाने हात जोडून पाया पडून आढळरावांची माफी मागितली आहे. आजपर्यंत मी बाळजाबाईच्या सांगण्यावरून तुमचा खूप अपमान केला, तुमच्याशी वाईट वागलो, बाबा मला माफ करा असं म्हणून दुष्यंतने चक्क आढळरावांची माफी मागितली. आढळरावांना तो बाबा असं म्हणाला आणि खूप वर्षानंतर आढळरावांनी दुष्यंतच्या तोंडून बाबा ही हाक ऐकली आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. दुष्यंत आणि आढळराव या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. त्यामुळे कृष्णाच्याही डोळ्यात पाणी आलंय आणि तिकडे बाळजाबाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे. परंतु बाळजाबाईचे हे अश्रू दुःखाचे आहेत, असूयेचे आहेत. तिला राग आलाय, तिला सगळ्यांचा आसूड घ्यायचा आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही माझ्याबरोबर चला. भूतकाळात एक खूप मोठं सत्य लपलंय, ते सत्य तुमच्या समोर आणायचंय. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा खूप जास्त बोलतीयस तू आणि जर माझं समाधान नाही झालं तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा डळमळीत होईल, एवढं लक्षात ठेव. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असं काही होणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला. दुष्यंत हो म्हणतो आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघेही घराबाहेर पडतात. कृष्णा लगेचच समरला फोन करून सांगते, समर मी येतीये दुष्यंत सरकारांना घेऊन. दुष्यंत गाडीवर बसतो, कृष्णा मागे बसते आणि दोघेही त्या ठिकाणी जायला निघतात. आणि इकडे अनुसूया ही बाळजाबाईला बंदुकीच्या नोकवर त्याच ठिकाणी घेऊन जात असते. बाळजाबाई पुढे पुढे चालत असते आणि अनुसूया तिच्या मागे मागे चालत असते. अनुसूया चिडून म्हणते, ए बाळजा मागे काय पाहतेस, समोर पहा, नीट चाल, शहाणपणा करू नको. बाळजाबाई मनात विचार करते, अनुसूये तुला काय वाटतंय, तू मला संपवशील? अगं ही बाळजा आहे बाळजा, ती संपत नसते, संपवत असते. आता घे मजा करून, तिथे गेल्यावर मी तुला चांगलाच इंगा दाखवते असा विचार बाळजाबाई मनात करत असते. आणि आढळराव समर हे दोघेही व्हिडिओ शूटिंग करत असतात. झालेलं सगळं प्रकरण ते आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत असतात. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंत मोटरसायकलवर त्याच ठिकाणी यायला निघालेले असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार जोरात गाडी चालवा आणि त्या क्षणी गाडी बंद पडते. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार येथे गाडी कशाला थांबवलीये? तर दुष्यंत म्हणतो, अगं थांबवली नाहीये, बंद पडलीये. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, अशी कशी बंद पडली? आपल्याला तर वेळेवर पोहोचायचंय, लवकर जायचंय. दुष्यंत म्हणतो, अगं पडली असेल बंद, गाडी येते, बंद पडू शकते, थांब मी ठीक करतो. आणि तो ही गाडी रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते. आजूबाजूच्या गाड्या चालू होतात का, त्या नेता येतील का, लवकर कसं पोहोचता येईल? कारण कृष्णाला माहिती आहे की बाळजाबाई ही जेव्हा सत्य सांगत असेल तेव्हा दुष्यंतने तेथे असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मग काही खरं नाही. दुष्यंत गाडीला किक मारतो पण गाडी काही सुरू होत नाही. आणि इकडे अनुसूया बाळजाबाईला घेऊन त्याच ठिकाणी पोहोचते जेथे 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने तिच्यावर गोळी चालवली होती, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. समर आणि आढळराव सगळं व्हिडिओ शूटिंग करत असतात आणि अनुसूया बाळजाबाईला त्याच ठिकाणी घेऊन पोहोचते. दोघेही जागेवर थांबतात. अनुसूयेने बाळजाबाईवर बंदूक ताणलेली असते. बाळजाबाई आजूबाजूला पाहते आणि तिला लगेच आठवतं, ही तीच जागा आहे जेथे 26 वर्षांपूर्वी मी अनुसूयेला घेऊन आले होते आणि तिच्यावर गोळी चालवली होती, तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. बाळजाबाईला सगळं आठवतं. अनुसूया तिला विचारते, काय बाळजा आठवते का ही जागा? 26 वर्षांपूर्वी या जागी तू मला फितुरीने बोलवलं होतं आणि मग माझ्यावर गोळी चालवली होती. माझं सगळं ऐश्वर्य, माझा संसार सगळं ओरबाडून घेतलं होतं, मला बर्बाद केलं होतं, देशोधडीला लावलं होतं. आठवते का तुला ही जागा? आणि बाळजाबाई काहीच बोलत नाही. त्याच वेळेस समर, आढळराव हे दोघे सुद्धा व्हिडिओ शूटिंग करत असतात, म्हणजे उद्या पोलिसांना हा पुरावा दाखवता येईल. अनुसूया खूप चिडलेली असते आणि म्हणते, बाळजा तू माझं सगळं ओरबाडून घेतलं,
या गावावर सत्ता काबीज केली, सगळं मिळवलंस, पण आज तुझ्याकडे काय राहिलं? आज काल परवा आलेल्या कृष्णाने तुझी सगळी संपत्ती, तुझी सगळी सत्ता हस्तगत केली आहे. आता तुझ्या हातात काही राहिलं नाहीये. तू आधीसारखीच भिकारी झाली आहे, भिकारी. आणि लगेच बाळजाबाई चिडून म्हणते, ए अनुसवे, कशाला इतका सगळा इतिहास उकरून काढतेस? तुम्हाला इथे मारायला आणलंय ना, मग मार ना. चालव गोळी, मारून टाक मला. कशाला उगाच फालतूची बडबड करतेयस? अनुसयाला मोठा धक्काच बसतो. समर, आढळराव व्हिडिओ शूटिंग करत असतात. तेव्हा बाळजाबाई म्हणते, मला माहिती आहे ना तुझं काय चाललंय इथे. अनुसया विचारते, हो का, काय चाललंय सांग बरं. तर बाळजाबाई ही चक्क आढळरावांना हाक मारते, ओ आढळराव, चला या बाहेर. अनुसया, समर आणि आढळरावांना मोठा धक्काच बसतो की बाळजाबाईला आढळरावांबद्दल कसं काय माहिती आहे. अनुसया खूप घाबरते. आढळराव काही पुढे जात नाही, ते व्हिडिओ शूटिंग करत असतात. बाळजाबाई म्हणते, ओ आढळराव, चला लवकर बाहेर, ती व्हिडिओ शूटिंग बंद करा. मी काही बोलणार नाहीये, काही गुन्हा कबूल करणार नाहीये. व्हिडिओ शूटिंग करून काही फायदा नाहीये. आढळरावांना जबर धक्काच बसतो. आढळरावांना समजतं ही बाळजा काही साधीसुधी नाहीये, पण बाळजा ही अर्धवट शहाणी आहे. बाळजाला हे माहिती आहे की आढळराव व्हिडिओ शूटिंग करत असतील, पण समरसुद्धा व्हिडिओ शूटिंग करतोय हे बाळजाबाईला काही माहीत नसतं. आणि कृष्णाला सुद्धा हे सगळं माहिती आहे. ती दुष्यंतला घेऊन येणारे हे सुद्धा बाळजाबाईला माहीत नसतं. आढळराव व्हिडिओ शूटिंग थांबवतात, मोबाईल आपल्या खिशात ठेवतात आणि पुढे येतात. आढळराव आणि अनुसया या दोघांना एकत्र पाहून बाळजाबाईला सगळा प्लॅन समजलेला असतो. आणि इकडे कृष्णा मात्र खूप टेन्शनमध्ये असते. अजून दुष्यंतकडून मोटरसायकल सुरू झालेली नसते. कृष्णाला कळतच नाही की आता काय करावं. आणि तेवढ्यात कृष्णाला एका दुकानाजवळ एक सायकल दिसते. कृष्णा पाहते तर सायकलला लॉक वगैरे काही नसतं. कृष्णा दुष्यंतला जवळ बोलावते. दुष्यंत विचारतो, काय झालं? तर कृष्णा म्हणते, अहो, ती मोटरसायकल सुरू होत नाहीये, आपण या सायकलवर जाऊया. दुष्यंत म्हणतो, कशाला कृष्णा, कशाला त्यावर जायचंय? आपण आहे ना या सायकलवर जाण्यापेक्षा मोटरसायकलच नीट करूया, 2 मिनिटात ठीक होईल. कृष्णा म्हणते, अहो इतका वेळ नाहीये, चला सायकलवर, आपण सायकलवरच जाऊया. दुष्यंताचा नाईलाज होतो. दुष्यंत सायकलवर बसतो, कृष्णा मागे बसते आणि मग डबल शीट जाऊ लांब 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 असं म्हणत हे दोघेही आपल्या सायकलवर निघतात. तर इकडे आढळराव, अनुसया दोघेही बाळजाबाईसमोर उभे असतात. बाळजाबाईचा कॉन्फिडन्स मात्र फुल असतो. अनुसयाच्या हातात बंदूक असते तरी बाळजाबाई घाबरलेली नसते. बाळजाबाई म्हणते, अनुसये, आढळराव, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला येड्यात काढाल आणि मी खुळी निघेल? अरे मी खुळी नाहीये, 12 गावचं पाणी पिलीये बाळजाबाई, 12 गावचं. मला खुळ्यात काढणं एवढं सोपं नाहीये. याआधी जेव्हा मला अनुसया दिसायची तेव्हा मला असं वाटायचं की हा माझा भास आहे, पण आज जेव्हा अनुसयाला मी पाहिलं, ती जिवंत आहे हे मला समजलं, तेव्हा मला तुमचा सगळा डाव लक्षात आला. मला हे समजलं आढळरावांच्या सपोर्टशिवाय अनुसया घरापर्यंत येणं शक्यच नाहीये. आणि मग मला कळलं तुमच्या दोघांचा डाव काय. अनुसयाने माझ्या समोर यायचं आणि आढळरावांनी मस्त व्हिडिओ शूटिंग करायची आणि मी माझा गुन्हा कबूल करायचा. तोच पुरावा तुम्ही म्हणून वापरायचा. पण ते काही होणार नाहीये. बाळजाबाई अनुसयाला बोलण्यात गुंतवते. तिच्या हातात जे घुंगरू असतात ते अनुसयावर फेकते. अनुसया दचकते आणि बाळजाबाई तिच्याकडून बंदूक हिसकावून घेते. अनुसया आढळरावांना मोठा धक्काच बसतो. समरसुद्धा घाबरतो आणि बाळजाबाई चक्क अनुसयावर बंदूक रोखते आणि म्हणते, आता तुमचा खेळ संपला. 26 वर्षांपूर्वी मी जे नाही करू शकले ना, ते मी आज करणार. आज तुम्हाला दोघांना सुद्धा मी यमसदनी धाडणार. अनुसया आढळरावांना मोठा धक्काच बसतो. समरसुद्धा घाबरतो. बाळजाबाईला फुल कॉन्फिडन्स आलेला असतो की आता हे दोघेच आहेत. त्यामुळे बाळजाबाई बिनधास्त बोलत असते. तिला समर आपली व्हिडिओ शूटिंग काढतोय हे माहीतच नसतं. आणि बाळजाबाई समर ही तेथे नाहीये असा विचार करून आढळराव आणि अनुसयाला म्हणते, आढळराव, तुम्ही खूपच मोठा प्लॅन तयार केला. तुम्हाला एवढी अक्कल असेल असं मला वाटलं नव्हतं, पण खूप बेकार खेळलाय तुम्ही माझ्याबरोबर. चला आता हार मानायची आणि खाली बसायचं गुडघ्यावर. बसा गुडघ्यावर खाली असं म्हणून बाळजाबाई आढळरावांना गुडघ्यावर बसायला सांगते. आढळराव नाईलाजाने गुडघ्यावर बसतात आणि मग बाळजाबाई अनुसयावर बंदूक रोखते आणि म्हणते, अनुसये, आता तुझं काय होणार? 26 वर्षांपूर्वी तू वाचली, पण आता तू काय वाचत नाही. आज मी तुला देवाघरी पाठवणारच. अनुसया सुद्धा घाबरण्याचं नाटक करते.
समर व्हिडिओ शूटिंग करत असतो. अजून कृष्ण आणि दुष्यंत का आले नाही हाच प्रश्न समरला पडलेला असतो. आढळराव सुद्धा वाट पाहत असतात की कृष्णा दुष्यंतला घेऊन अजून का आलेली नाहीये. बाजाबाई म्हणते, अनुसवे, मान्य आहे ना, तू आढळरावांची पहिली बायको होती, परंतु ही सगळी संपत्ती मी मिळवली. मागील 26 वर्षांपासून या गावावर माझी सत्ता आहे आणि ती सत्ता कुणीच उलथू शकलं नाही. आणि आज त्या कृष्णाने ते करून दाखवलं. यामागे सुद्धा तुमच्या दोघांचाच हात आहे. पण आज मी तुम्हाला दोघांना मारणार आणि ती माझी सत्ता पुन्हा एकदा मिळवणार. त्याच वेळेस कृष्ण आणि दुष्यंत सायकलवर तेथे पोहोचतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, येथेच थांबा. आढळरावांना दिसतं की कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचले आहेत आणि दुष्यंत सायकलवरून खाली उतरतो. तेवढ्यात त्याला दिसतं की बाजाबाईने चक्क आढळराव आणि अनुसयावर बंदूक रोखलीये. तो खूप घाबरतो आणि म्हणतो, आई. तर कृष्णा त्याला थांबवते. थांबा दुष्यंत सरकार, हा सगळा माझाच प्लॅन आहे. मीच त्यांना जाळ्यात ओढलंय. तुम्ही काही बोलू नका. जे होतंय ते फक्त पाहत राहा आणि ऐकत राहा. दुष्यंतला काहीच कळत नाही, पण कृष्णाने सांगितल्याप्रमाणे तो गप्प बसतो. आणि मग बाजाबाई फुल कॉन्फिडन्समध्ये आपले सगळे गुन्हे कबूल करते. तिला माहीत नसतं की कृष्ण आणि दुष्यंत सगळं ऐकताय, सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय. आणि मग बाजाबाई आपल्या सगळ्या पापांचा कच्चा चिठ्ठा वाचते. बाजाबाई अनुसुयेला म्हणते, अनुसुये, मान्य आहे मला, तू आढळरावांची पहिली बायको आहेस. आढळरावांनी तुझ्याशी पहिलं लग्न केलं होतं. पण ज्या दिवशी आढळराव माझ्याकडे आले ना, त्या दिवशी मला कळालं की त्यांच्याकडे किती गडगंज संपत्ती आहे. रांगणे पाटलांची ही गडगंज संपत्ती पाहून माझे डोळेच फिरले. कारण 12 गावात नाचगाणी करून मी थकले होते आणि मला आता ऐशोआरामात जगायचं होतं. संपत्तीत लोळायचं होतं. पैसा, संपत्ती, ऐशोआराम मला सगळं पाहिजे होतं. आणि आढळरावांशी लग्न केल्याशिवाय हे मला काहीच मिळणार नव्हतं. सगळं ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. बाजाबाई म्हणते, अनुसवे, पण तू आढळरावांच्या राशीला होतीस. आढळरावांनी तुझ्याशी लग्न केलेलं होतं, म्हणून मी तुझा काटा काढला, तुला माझ्या वाटेतून कायमचं दूर केलं. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत कृष्णाकडे आश्चर्याने पाहतो. कृष्णा म्हणते, हो, तुम्ही जे ऐकताय ते एकदम खरं आहे. आपल्या आईचं हे सत्य पाहून दुष्यंतचा विश्वासच बसत नाही. आजपर्यंत जी बाजाबाई कट कारस्थानी आहे असं दुष्यंतला वाटायचं. ती बाजाबाई इतकी वाईट असू शकते. माझ्या आईने इतकी कट कारस्थानं केली आहे. आढळरावांचा पहिला संसार मोडलाय, त्यांच्या पहिल्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय. हे समजल्यावर दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो खूप दुःखी होतो. समर हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो. आणि मग बाजाबाई ही अनुसुयाला म्हणते, अनुसवे, मला अजूनसुद्धा तो दिवस लख्ख आठवतोय, ज्या दिवशी मी तुमच्या घरी आले होते आणि तुला आढळरावांच्या आयुष्यातून कायमचं दूर केलं होतं. मी आढळरावांची दुसरी बायको बनले आणि मग ही सगळी संपत्ती मला मिळवायची होती. कारण दुसऱ्या बायकोला ते महत्त्व कधीच नसतं जे पहिल्या बायकोला असतं. म्हणून तुला माझ्या वाटेतून कायमचं दूर करायचं असं मी ठरवलं. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. माझी आई काय बोलतेय, माझ्या आईने हे काय केलंय यावर दुष्यंतचा विश्वासच बसत नाही. पण बाजाबाईची बाराखडी सुरूच असते. बाजाबाई एक एक करून आपण केलेले सगळे गुन्हे कबूल करते. बाजाबाई म्हणते, अनुसवे, 26 वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी तुला बोलवलं होतं. तुझ्यावर गोळी चालवली आणि आढळरावांना असं भासवलं की ही गोळी त्यांनी चालवली आहे, त्यांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तू तर आमच्या आयुष्यातून निघून गेली आणि मग आढळरावांना 26 वर्ष मी ब्लॅकमेल केलं, त्यांना भीती दाखवली. आढळराव माझ्या विरोधात जाल तर मी तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणेल, दुष्यंतला सांगेल. 26 वर्षांपासून मी दुष्यंतच्या मनात आढळरावांविषयी, या गावाविषयी विष कालवत राहिले. आढळरावांना फक्त तुझ्यापासून नाही तर त्यांच्या पोटच्या लेकापासून सुद्धा दूर केलं. त्यांना सुख नाही मिळू दिलं, कारण मला ही सत्ता हवी होती. दुसऱ्यांना दाबून त्यांच्यावर अन्याय करूनच सत्ता मिळू शकतो हे मला चांगलंच ठाऊक होतं. आणि बाजाबाईचं हे सत्य ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. बाजाबाई चिडून म्हणते, आज मी फक्त या अनुसुयेला नाही मारणार आहे, तर आढळराव, आज मी तुम्हाला सुद्धा संपवणार आहे. एकदा का तुम्ही दोघे मेले, मग मला माझी सत्ता परत मिळवता येईल. या बाजाबाईला कुणीच काही करू शकणार नाही. बाजाबाई ही चक्क अनुसुयावर गोळी चालवायचं ठरवते. अनुसुया घाबरलेली असते, पण आढळराव मात्र घाबरलेले नसतात. आढळराव
हे लगेचच बाळजाबाईला म्हणतात, अगं बाळजा, 26 वर्षांपूर्वी तू या संपत्तीसाठी अनुसूयाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण आज तसंही तुझ्याकडे काही राहिलं नाहीये. गावची सत्ता तुझ्या हातून गेलीये. मग आता अनुसूयाला मारून काय फायदा आहे? बाळजाबाई चिडून म्हणते, आढराव, मी आज फक्त अनुसूयाला नाही मारणार आहे, तर तुम्हाला सुद्धा मारणार आहे. तुम्हाला पण कायमचं संपवणार आहे. म्हणजे माझ्या वाटेतले सगळे अडसर दूर होतील आणि गावची सत्ता मी परत मिळवेल. असं म्हणून बाळजाबाई ही चक्क अनुसूयावर गोळी चालवते, बंदुकीचा ट्रिगर दाबते. अनुसूया जोरात ओरडते, आढराव सुद्धा घाबरतात. समर घाबरतो, कृष्णा, दुष्यंत घाबरतात. दुष्यंतचा विश्वासच पटत नाही की माझ्या आईने चक्क अनुसूयावर गोळी चालवलीये. आढराव बाळजाबाईकडे रागारागाने पाहतात. बाळजाबाईला वाटतं तिने अनुसूयाला मारून टाकलंय. त्याच वेळेस कृष्णा पुढे पुढे धावत येते. बाळजाबाई समोर येऊन उभी राहते आणि अनुसूयेला काहीच झालेलं नसतं. आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई, जशा तुम्ही खोट्या ना, तशी ही बंदूक सुद्धा खोटी. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. दुष्यंतचा जीव जीवात येतो की हो, माझ्या आईने या बाईला नाही मारलंय, तिचा जीव नाही घेतलाय. आणि कृष्णा बाळजाबाईला म्हणते, तुम्हाला काय वाटलं, ही बंदूक खरी आहे का? बंदूक सुद्धा खोटी, गोळ्या सुद्धा खोट्या. आणि आज तुमचा खोटेपणा मात्र जगासमोर आलाय. या खोट्या बंदुकीने तुम्हाला खरं बोलायला भाग पाडलंय. तुमचं सत्य सगळ्यांसमोर आलंय. अनुसूया ही सुखरूप आहे हे पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसलेला असतो. कृष्णा सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होती. कृष्णाला आपलं सगळा भूतकाळ माहिती आहे. बाळजाबाईला जबर धक्का बसलेला असतो. पण बाळजाबाईला अजून सुद्धा माहीत नसतं की दुष्यंत मागे उभा आहे आणि तो हे सगळं ऐकतोय. बाळजाबाई ही कृष्णाला म्हणते, कृष्णे, तुला काय वाटलं, हे सगळं नाटक तू केलंस, 1-2 व्हिडिओ काढले म्हणजे मी संपले? अगं, मला संपवणं एवढं सोपं नाहीये. आणि तुमच्या या व्हिडिओला कुणी भीक घालत नाही. ते खोटे आहेत हे मी कधी पण सिद्ध करू शकते. आणि कायद्याला सुद्धा आपल्या पदराला बांधून चालते ही बाळजा. त्यामुळे मला ही भीती दाखवू नको. कोणाला सांगशील तू? पोलिसात तक्रार करशील, या 4 लोकांना उभं करशील, ते 4 व्हिडिओ दाखवशील. अगं, त्याचा काहीच फायदा होणार नाही. बाळजा आहे मी, बाळजा. अशा लोकांना भीक नाही घालत. 26 वर्षांपासून किती आले, किती गेले, किती मारले, किती ढगात पाठवले, पण ही बाळजाबाई अजून तेथेच आहे. तिची सत्ता कुणीच हलवू शकलेलं नाहीये. बाळजाबाई फुल कॉन्फिडन्समध्ये असते, कारण तिला असं वाटतं की दुष्यंत येथे नाहीये. पण त्याच वेळेस दुष्यंत जोरात ओरडतो, अगं आई, बस ना. आणि दुष्यंत चक्क आपलं बोलणं ऐकत होता. दुष्यंत हे सगळं ऐकलंय हे समजल्यावर बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला जबर धक्काच बसतो. दुष्यंत बाळजाबाईच्या समोर येतो. बाळजाबाईला काय बोलावं, काय करावं समजतच नाही. बाळजाबाई बंदूक फेकून देते. दुष्यंत म्हणतो, अगं आई, अजून तुझे किती रूप माझ्या समोर येणार आहे? अजून तुझं काय घाणेरडं सत्य आहे जे माझ्या समोर यायचं बाकी आहे? बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही की दुष्यंतला माझं संपूर्ण सत्य समजलंय. आणि बाळजाबाई नाटक सुरू करते, दुष्यंत, पाहिलंस का, या सगळ्यांनी मला कसं घेरलंय, या सगळ्यांनी मला फसवलंय. दुष्यंत, तू यांच्यावर विश्वास ठेवू नको, हे सगळे खोटारडे. दुष्यंत चिडून म्हणतो, अगं बस कर ना, किती नाटकं करशील, सगळं ऐकलंय मी. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, तू माझ्याबद्दल बोलतोय? अरे, मी तुला लहानपणापासून शिकवलंय ना, आई आहे मी तुझी आई. अरे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. दुष्यंत ओढून म्हणतो, अगं बाई, बस कर, अजून आईपणाचं किती भांडवल करशील? तू माझी आई आहे याचा अर्थ तू कितीही मोठा गुन्हा केला तरी तो मी माफ करायचा असं नाही होत. अगं, तुला आई म्हणण्याची लाज वाटते मला. आई काय असते हे माहितीये का तुला? तू कधीच आई नाही होऊ शकली. आई सोड, एक माणूस म्हणून सुद्धा तू कधीच चांगली नाही होऊ शकली. माणूस म्हणजे काय असतो हे तरी तुला माहितीये का? माणूस हा माणुसकी दाखवतो. दया, शांती, क्षमा हे त्याच्यात गुण असतात. पण तुझ्यात असा एकही गुण नाहीये. तुझ्यात फक्त स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, दुसऱ्यांचे जीव घ्यायचे, एवढंच तुला फक्त माहितीये. बाळजाबाई खूप दुःखी होते. दुष्यंत समोर काही बोलण्याची तिची हिंमत राहत नाही. दुष्यंत खूप चिडतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, माफ कर मला, मी उगाचच तुझ्यावर चिडलो. तुझं काहीच चुकलेलं नाहीये. या बाईचं सत्य बाहेर आणण्यासाठी तू लढत होतीस आणि मी तुझ्यावरच चिडलो, तुझ्यावरच ओरडलो. तू आता या गावची सरपंच बनलीये ना, या बाईला कठोरातली कठोर शिक्षा दे. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव.
तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तिला असं समाजात मोकळं वावरणं देणं खूप चुकीचं आहे. बाळाबाईला जबर धक्काच बसतो. माझाच लेक माझ्याविरुद्ध पोलीस तक्रार करायची म्हणतोय, मला तुरुंगात पाठवायचं म्हणतोय, यावर तिचा विश्वासच बसत नाही. आढळराव, अनुसूया, कृष्णा सगळे गप्प उभे राहून ऐकत असतात. आणि मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तुला जे करायचं आहे ना ते तू कर, पण या बाळाबाईला शिक्षा दे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, या बाळाबाई गावाच्या सुद्धा तेवढ्याच मोठ्या गुन्हेगार आहेत. आपण ग्रामसभा भरूया, संपूर्ण गावाला बाळाबाईचं सत्य सांगूया आणि मग गाव जो निर्णय घेईल त्या प्रकारे आपण बाळाबाईला शिक्षा देऊया. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, तुला जे करायचं ते कर, पण या बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळाबाईला जबर धक्काच बसतो. बाळाबाई म्हणते, दुष्यंत, आई आहे मी तुझी आई आणि तू मला शिक्षा व्हावी असं बोलतोय? अरे, आईशिवाय या जगात दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं. दुष्यंत चिडून म्हणतो, अगं बाई बस कर ना, अजून आईपणाचं किती भांडवल करणार आहे? लहानपणापासून फक्त माझ्या मनात विष कालवत राहिली आहे तू, आढळरावांबद्दल, या गावाबद्दल, आणि मला आता सफोकेट होतंय. मला हे सगळं सहन होत नाहीये, मी नाही सहन करू शकत हे सगळं, असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. कृष्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण दुष्यंत काही थांबत नाही, तेथून निघून जातो. बाळाबाई त्याला आवाज देत असते, पण दुष्यंत काही ऐकतच नाही. कृष्णा ही बाळाबाईकडे रागारागाने पाहते. कृष्णा, आढळराव, अनुसूया या सगळ्यांवर बाळाबाई खूप चिडते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मालिका सुरू झाल्यापासून ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय. बाळाबाईचं संपूर्ण सत्य कृष्णाला समजलंय आणि आता बाळाबाई आणि दुष्यंत यांच्यातील नातं सुद्धा संपुष्टात आलंय. दुष्यंतला आज एका क्षणात सगळं काही कळलंय. आजपर्यंत तो जे काही आयुष्य जगत होता ते सगळं आयुष्य खोटं होतं. बाळाबाईने उभं केलेलं खोटं, असत्य, बाळाबाईने त्याच्या मनात कालवलेलं विष, हे सगळं दुष्यंतला कळून चुकलंय. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही बाळाबाईला संपूर्ण सत्य सांगणार की आढळराव आणि अनुसूया या दोघांना एक मुलगा आहे. हा आहे समर आढळराव रांगणे पाटील. अनुसूयाला चक्क एक मुलगा आहे हे ऐकून बाळाबाईला जबर धक्काच बसणार. तिला ही गोष्ट माहीत नव्हती. आणि मग त्यानंतर अनुसूया, समर, आढळराव, कृष्णा हे सगळे बंब्याच्या घरी येतील आणि तेथे दुष्यंत चक्क गुडघ्यावर बसून हात जोडून आढळरावांची माफी मागणार. आढळरावांना म्हणणार, बाबा मला माफ करा, मी आजपर्यंत बाळाबाईच्या सांगण्यावरून तुमच्या विरुद्ध वागलो, तुमचा अपमान केला, तुम्हाला चुकीचं समजलो, पण आज मला कळून चुकलंय, तुम्ही कधीच चुकीचे नव्हता, उलट तुमच्यावर अन्याय झाला होता. बाळाबाई तुमच्यावर अन्याय करत होती, पण मी तुम्हालाच वाईट बोललो, तुमचा नेहमी रागराग केला, बाबा मला माफ करा. हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होईल, कारण इतक्या वर्षानंतर दुष्यंत हा आढळरावांना चक्क बाबा म्हणलेला असेल. आणि आढळराव हे दुष्यंतला विचारतील, मी तुला शिक्षा देऊ ना? ठीक आहे, आज मी तुला एकच शिक्षा देतो, या बाबाला पुन्हा स्वतःपासून कधीच दूर करायचं नाही. आणि मग आढळराव आणि दुष्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारतील, त्यांच्यातील सगळे गैरसमज दूर होतील. हे पाहून कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येईल. पण अनुसूया आणि समरला मात्र हे आवडणार नाही, कारण जोपर्यंत दुष्यंत त्यांच्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही अशी भीती त्यांना वाटत असेल. त्यामुळे हे दोघे पुढे काय करताय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर इकडे बाळाबाईला मात्र जबर धक्का बसलेला असेल. बाळाबाई चिडून म्हणेल, कृष्णे, आज तू माझं संपूर्ण सत्य माझ्या लेकासमोर आणलंय, तू आज माझं आयुष्य बर्बाद केलंय, माझी 26 वर्षांची मेहनत बर्बाद केली आहे आणि मी तुला काही सोडणार नाहीये. आढळराव, अनुसूया आणि त्यांचा तो दिवटा पोरगा समर यांना मी कायमचं संपवणार, त्यांना मी सोडणार नाही. मग आता बाळाबाई पुढे काय करणार, आढळराव बाळाबाईचं पुढे काय करणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.